आवाज येतोय? गुड इव्हनिंग सर्वांना. गुड इव्हनिंग. आज आपण पेपर 1 आणि पेपर 2च्या संदर्भात जो आपला परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र आहे या विषयावर थोडं डिस्कस करूया आणि पेपर पॅटर्नच्या बाबतीत थोडक्यात चर्चा करूया आणि अभ्यासाच्या बाबतीत काय तुम्हाला अभ्यास करता येईल या सर्व गोष्टींवर आपण चर्चा करूया. सर्वांनी लाईव्ह या लवकरात लवकर. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पेपरच्या एकंदरीत फक्त प्रश्नांच्या बाबतीत विचार करूया की टॉपिक आपण दिलेला सिलेबस यांचा जो मेळ आहे, याची जी सांगड आहे ती घालण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे. प्रश्न आणि उत्तर काय आहेत किंवा याचं उत्तर काय आहे किंवा एक पीवायक्यू सोडून दाखवणं हा त्यातला भाग नाहीये. एक आपला टॉपिक कव्हर करायचे आहेत आज की तुम्हाला दिलेला सिलेबस त्यातले नेमके कोणत्या मुद्द्यांवर हात घालून तुम्हाला रिव्हिजन करायचे किंवा ते टॉपिक तुम्हाला वाचायचे याच्या बाबतीत आपण आज चर्चा करणार आहोत. सर्वांनी लक्ष द्या की अभ्यास करत असताना पेपर 1 आणि पेपर 2च्या बाबतीत सामाजिक शास्त्र यात बऱ्यापैकी गोष्टी या कॉमन आहेत. मोस्ट ऑफ द आजचं लेक्चर हे 99% हे पेपर 2 आणि 50% हे पेपर 1 साठीच्या बाबतीत तुमच्या लक्षात येईल. पुढे जाऊन आपण पेपर 1 साठी सुद्धा एक परिसर अभ्यास स्वतंत्र लेक्चर मी तुम्हाला घेणार आहे. पेपर साधारण 2013चा पेपर आहे. पेपर 2 ज्यात आपल्याला सामाजिक शास्त्राच्या बाबतीत काय विचारलं गेलं होतं याच्या बाबतीत थोडक्यात तुम्ही समजून घ्या. बघूया. बघा, जर आपण इतिहासाचा विचार केला तर इंग्रज म्हणजे ब्रिटिश यांच्याशिवाय हा जो इतिहास होता तो अपूर्ण आहे हे आपल्याला चांगलं ठाऊक आहे की जेव्हा इंग्रज भारतात आले की त्यांचा नेमका उद्देश काय होता, येण्याचं माध्यम काय होतं, शोध घेण्यासाठी कोण भारतात आला किंवा अमेरिका खंड असेल, आशिया खंड असेल, या खंडांचा शोध का लागला आणि कशा प्रकारे लागला याच्या बेसिक गोष्टी सुद्धा इतिहासात वाचणं गरजेचं आहे. कारण याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न पडत असतात. त्यानंतर मग जे काही उठाव झाले, तह झाले, इंग्रजांशी जेवढ्या काही गोष्टी गेल्या, त्यानंतर मग इंग्रजांना आपण कोणत्या बाबतीत कमी पडलो किंवा आपल्याला कोणत्या बाबतीत आपण त्यांच्याशी लढू शकलो नाहीत, अशा ज्या सर्व गोष्टी आहेत यांचा सर्वांचा सरासरी विचार करणं हा इतिहासाच्या बाबतीत उचित ठरेल. म्हणजे एक आवडीने जर तुम्ही अभ्यास केला
तर हा पेपर तुम्ही सहज पास व्हाल, या पद्धतीने तुम्हाला लक्षात येईल. खूपच आपल्याला जास्त ट्रेस घ्यायची किंवा बाकीच्या गोष्टींचा विचार करायचा एवढा एवढा तरी विचार त्याच्या बाबतीत करू नका. एकंदरीत आपण बघा, पूर्वी ब्रिटिश सरकारचे जे उत्पन्नाचे साधन होते ते कोणते होते, यात एक साधा प्रश्न आपल्याला विचारला गेला होता, की इंग्रज कोणत्या हेतूने भारतात आले? व्यापारासाठी आले, नगदी पिकं होते, शेतसारा होता, कापड उद्योग कर होता. या बेसिक गोष्टी जर वाचल्या तर तुमच्यात लक्षात येईल. काळजी करू नका. आज मी तुम्हाला एक समजवण्याचा प्रयत्न करतो, की टॉपिक किंवा पॉइंट नोट करा. प्रश्न उत्तर किंवा याच्या बाबतीत मी अजून स्वतंत्र लेक्चर घेईन. एका दिवसात तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर त्यांचे आन्सर हे आपण फास्टली थोडक्यात घेणार आहोत अजून एक लेक्चर मध्ये सविस्तरपणे. ओके. बघा, की एकंदरीत काय होतं समजून घ्या आता. काही जण जॉईन होत आहे त्यांच्यासाठी मी थोडा एक पॉज घेतला 2 मिनिटं, एखादा सेकंदाचा. त्यांचे मेसेज होते त्यांना रिप्लाय देत होतो. बघा, मोस्ट ऑफ द 1857चा उठाव खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. 1857चा उठावाची सुरुवात, तारीख, ओके, मंगल पांडे, कशी कशी झाली, दिल्लीकडे आगेकूच कशी झाली, भारतात या 1857च्या उठावाचे लोण कुठपर्यंत होते, याचे परिणाम काय होते, नेमकं याचा परिणाम मुख्यतः परिणाम काय झाला, या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील. या 1857चा उठाव वाचणं खूप गरजेचं आहे, हे तुम्हाला मी सांगतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. इथं व्यापाराच्या बाबतीत जर विचार केला, की जे एकूण भारतावर जे राज्यकर्ते होते यांचा क्रम, ओके, आधी पोर्तुगीज आले, नंतर डच आले, ओके. या पद्धतीने जो क्रम आहे तो सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. सर्वात शेवटी कोण गेलं, हा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही इथं समजून घेणं गरजेचं आहे. 1857चा उठाव, त्याचे परिणाम काय होते, हा मुद्दा इथं आहे. 1857चा उठाव वाचणं गरजेचं आहे, याच्यावर 100% प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर मध्य प्रदेशातील टिंबटिंब येथील अश्मयुगातील गुहा चित्रे प्रसिद्ध आहेत. मग हा प्रश्न कशातला आहे जर विचार केला तर हा प्राचीनच्या बाबतीत जातो. प्राचीन इतिहास याचा अभ्यास तुम्ही इथं लक्षात घ्या. अश्मयुगातील मानव त्याने केलेले अनेक प्रकारचे वेगवेगळे लेण्या असतील, अजिंठा असेल, वेरूळ असेल, भीमबेटका असेल, कार्ला असेल, इथं काय काय आहेत याच्या बाबतीत व्यवस्थित वाचून घ्या, याच्यात तुमच्या लक्षात येईल. टेक्स्टबुक याच्यावर सर्व गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा, केवळ इतर कोणी सांगते म्हणून विसंबू राहू नका, असा जो लोकांना उपदेश दिला होता, जे थोर विचारवंत होते ते सुद्धा वाचणं गरजेचं आहे. राजेश बेकर असेल, डॉन्टे असेल, शेक्सपियर असेल, गॅलिलिओ असेल, ओके, या सर्वांच्या बाबतीत सुद्धा इथं एक गरजेची गोष्ट लक्षात घेतली आहे. बघा, भारताच्या बाबतीत जे आपले इंग्रज आणि भारतातील पेशवे असतील, बाजीराव असतील किंवा मराठे असतील, यांच्यात कुठे कुठं तह झाले हे तह वाचणं गरजेचं. साधारण वसईचा तह जर तुम्ही लक्षात घेतला तर 1882च्या आसपास तो झालेला असावा. ओके. या तहामध्ये कुठल्या गोष्टी मान्य झाल्या, इंग्रज कुठल्या पद्धतीने ऍग्री झाले, या सर्व गोष्टी तुम्ही इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. ते तहांचा क्रम. समाज सुधारकांचा विचार केला तर तुम्हाला प्रात्यांचे आत्माराम पांडुरंग तरखडकर, राघव गणेश भांडारकर, ओके, ग आगरकर, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती म गो रानडे, ओके, यांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात. समाजसेवकावर एक लेक्चर मी व्यवस्थित घेणार आहे, काळजी करू नका. त्यानंतर मी तुम्हाला बोललो होतो ना, की जो येतात 4थी आणि 7वीचा शिवाजी महाराजांचा इतिहासा संदर्भात टॉपिक आहेत. इयत्ता 4थी तर पूर्णपणे टॉपिक आहे, पण 7वी सुद्धा आपल्याला शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. मग सुरत हे मोठे बंदर होते, शिवाजी महाराजांनी मुख्यतः सुरतवर स्वारी का केली, मुघलांना धडा शिकवायचा होता, शिवराजांची भरपाई नुकसान बादशाला
प्रतिष्ठेला धक्का द्यायचा, सुरत आर्थिकदृष्ट्या अत्यंत संपन्न होते. या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील. ओके. सुरत लुटली या शब्दातच याचं उत्तर आहे, म्हणजे काय, आर्थिकदृष्ट्या संपन्न होती. 1857च्या उठावात प्लासीची लढाई. ओके. 1857च्या प्लासीची लढाई, 1757ची प्लासीची लढाई आणि 1857चा उठाव, या दोन गोष्टी इथं लक्षात ठेवणं गरजेचं. तारखा वर्ष थोडे मिसमॅच सारखे होतात, ते त्या गोष्टींची काळजी घ्या. 1857चा उठाव आणि 1857चा प्लासीची लढाई. या प्लासीच्या लढाईमध्ये जो मीर कासिम होता, मग त्या मीर जाफर, मीर कासिम त्याचा नवाब, याला आमिष दाखवले, कोणाला गादीवर बसवले, कोणाला उतरवले, सिराज उद्दौला कोण होता, हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. ओके. इथं लक्षात, हे टॉपिक तुम्हाला इथं कव्हर करणं गरजेचं आहे. 1857 उठाव, त्यानंतर 1757चा ची प्लासीची लढाई आणि 1857चा उठाव. ओके. नेतृत्व, उठावाची सुरुवात, तिथल्या महत्वाच्या तारखा, यावर तुम्ही वाचन करा. आपले लेक्चर सुद्धा मी ऍडिशनल त्याच्यात घेईल, झाले लेक्चर मध्ये तुम्हाला. बघा, कोकणात इंग्रजांविरुद्ध कोणी उठाव केला किंवा कोणी बंड केलं, अशा प्रकारचे प्रश्न. रामोशी, गडकरी, मराठे, फोर्ड, सावंत. सर्वात याचा उत्तर आहे रामोशी. रामोशी यांनी ते कोकणामध्ये इंग्रजांविरुद्ध बंड करण्याचं काम केलेलं होतं. या गोष्टी इथं वाचणं गरजेचं आहे. मग भारतात प्रबोधनाची सुरुवात कधी झाली, किंवा प्रबोधन म्हणजे काय, की वैचारिक जागृती, विज्ञाननिष्ठा, बुद्धिवादी, चौकस आणि चिकित्सक वृत्ती, यात तुम्हाला प्रबोधनासाठी एक चॅप्टर दिले, त्या चॅप्टर मध्ये सर्व गोष्टी क्लिअर होतील. त्यानंतर 16व्या शतकाच्या उत्तरार्धात जनतेच्या हक्काची पायमल्ली होऊ लागली. का होऊ लागली? धर्मगुरूंचे कर्मकांड सुरू झाले, राजसत्ता प्रबळ बनली, त्यानंतर सामंताचा पगडा होता, वैचारिक क्रांतीची प्रेरणा मिळाली नाही. काय झालं नेमकं, तुमच्या लक्षात येईल. तुम्ही याच्या आधी जर इतिहास चांगल्या प्रकारे इंटरेस्टिंगने ऐकला, वाचला असेल, आवड निर्माण केली असेल, हा विषय आवडीचा आहे, बोरिंगचा नाही, एक स्टेप बाय स्टेप तुम्ही वाचत गेला तर एक चांगला, एक मोठा असा एक पिक्चर तयार होतो, एक चित्रपट तयार होतो, आणि हा चित्रपट आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. वसाहतवाद, अमेरिकेमधील वसाहतवादी, अमेरिका खंडाचा शोध, देशाचा, ओके, किती वसाहती स्थापन झाल्या, यांच्यामध्ये जो तणाव होता, तो तणाव वाढण्याचे नेमकं कारण काय होतं, अमेरिका आणि वसाहत. जकात तपासणी, वेस्ट इंडिज कडून अमेरिकेला आयात होणाऱ्या साखरेवरील कर, इंग्रजांची सैनिकांची अमेरिकेची स्थिती, वृत्तपत्रे, कायदेशीर दस्तऐवज, पत्त्यांच्या खेळाच्या पत्त्यावर होणारा आकारला जाणारा कर. अशा प्रकारे तुम्ही अमेरिकन वसाहती आणि इंग्रज यांच्यातील तणाव जर वाचला तर तुमच्या लक्षात. त्यानंतर खालीलपैकी कोण फ्रेंच विचारवंत नाहीत, हे तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेर कुठेही मिळणार नाही. मित्रांनो, काळजी करू नका, मी तुम्हाला या सर्व गोष्टी व्यवस्थित सांगतोय, तुम्ही फॉलो करा. आफ्रिका खंड, त्याला काळे खंड का म्हटले जाते? एकदम बेसिक प्रश्न. 2 महायुद्धाच्या दरम्यान साधारण किती वर्षाचा कालखंड झाला? पहिलं महायुद्ध कधी झालं? साधारण 1900, ओके, 1913 तर 1919 दरम्यान, साधारण 18 दरम्यान ते महायुद्ध चाललं. त्यानंतर 1934, ओके, त्यानंतरचा हा काळ या दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. आणि कालावधी किती होता? दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी विचारलाय. हा, पहिलं महायुद्ध कधी झालं आणि दुसरं महायुद्ध कधी झालं हे संदर्भ. मिसाईल मॅन कोणाला ओळखलं जातं? सर्वांना माहिती आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम. खालीलपैकी कोणती क्रांतिकारी संघटना नव्हती? आर्य समाज हा एक ही एक क्रांतिकारी संघटना होती, बाकी सर्व क्रांतिकारी संघटना होती. कार्य, इथं तुम्ही विचार केला तर इथं आधुनिक भारताचा इतिहासावर प्रश्न विचारला. ओके, आधुनिक भारताचा इतिहास, याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारले गेले आहेत. आधुनिक भारताचा इतिहास जो इथं 8वीचा व्यवस्थित वाचायचा आहे. ओके, काळजी करू नका, व्यवस्थित वाचा, 100% मार्क येतील. जर पुढचा टॉपिक बघितला तर पहिल्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होते? खूप बेसिक गोष्ट. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? सर्वांना माहिती आहे, विनोबा भावे. राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय कुठे आहे? 1954 साली टिंबटिंब यांनी पंचशील तत्व मांडले.
कोणी मांडली, कुठं मांडली, या गोष्टी सर्व डिटेल्स तुम्हाला बघा. टॉपिक संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा समितीत किती स्थायी सदस्य असतात, ते सर्व टॉपिकवर मी तुम्हाला एक एक व्यवस्थित लेक्चर घेणार आहे. एक इतिहासाचं लॉंग लेक्चर घेईल, एक भूगोलाचं लेक्चर घेईल आणि एक राज्यघटना किंवा नागरिक शास्त्राचं लेक्चर घेईल. ओके. त्यानंतर परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत काराबाबत पूर्ण स्वतंत्र अशी कोणकोणती कारभार करणाऱ्या देशांना सर्व काय म्हटलं जातं? सार्वभौम म्हटलं जातं. यांना काय म्हटलं जातं? सार्वभौम. ओके. त्यानंतर बघा, उपराष्ट्रपती पदसिद्ध सभापती असतात कोणत्या राज्यसभेचे? नागरिक शास्त्रावर प्रश्न विचारला गेलेला. ओके. कोणता अधिकारी महानगरपालिकेच्या आयुक्तांचा सहाय्यक अधिकारी नाही? महापौर हे पूर्णपणे राजकीय ओके, याचा कुठलाही प्रशासकीय पदाचा संबंध नाही. कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षात अंदमान निकोबार व केंद्रशासित प्रदेशांचा समावेश होतो? ओके. अंदमान निकोबार कुठं आहेत? मुंबई, दिल्ली यांचा काही, नागपूरचा तर काही संबंधच नाही. याचं उत्तर कोलकाता. निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो? सीमा सुरक्षा दल, नौदल, वायुदल, भूदल हे तिन्ही वेगवेगळे स्वतंत्र दल आहेत. सीमा सुरक्षा दल ज्यात BSF, CISF, ओके, या ज्या वेगळ्या वेगळ्या निमलष्करी दल आहेत, या सर्वांचा समावेश हा त्याच्यात होतो. सीमा सुरक्षा दल, बॉर्डर सिक्युरिटी, ओके, आसाम रायफल, या वेगवेगळ्या गोष्टी. भूदल, नौदल, वायुदल हे स्वतंत्र आपले संरक्षणाचे 3 विभाग आहेत. बघा, एक प्रश्न विचारला, मिलिंदच्या वयाचे 13 वर्ष पूर्ण केली आणि आता त्याला किती वर्षांनी मतदानाचा अधिकार विचारला? एक कॉमन सेन्स, बेसिक नॉलेज. वय वर्ष 18 झालं की आपल्याला मतदान करतात, म्हणजेच मिलिंद अजून 5 वर्षांनी मतदान करू शकतो. भारतीय निवडणूक आयोगाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? कोणाला आहे? ऑब्विसली राष्ट्रपतींना आहे. अलिप्तवादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? अलिप्तवाद काय आहे हे जरा वाचा, एक लक्षात येईल. अवकाशांच्या ताऱ्यांचा समूह, इथपर्यंत आपल्याला विचारले गेले जनरल सर्व हिस्ट्रीवर प्रश्न. किती प्रश्न विचारले गेले हिस्ट्रीवर? 30. या डिवायडेशन वेगवेगळं केलं तर तुमच्या लक्षात येईल प्राचीन किती होतं, आधुनिक किती होतं. ओके. आणि त्यात पॉलिटिक्स, राज्यघटना पण होती, हे पण लक्षात घ्या. इतिहास आणि राज्यघटनेचे प्रश्न होते. आता आपण सुरुवात केली भूगोलावरती. ओके. अवकाशातील ताऱ्यांचा समूह, जगाच्या भूगोलाचा हा एक प्रश्न आहे. जगाचा भूगोल. अमावस्या, पौर्णिमा येणाऱ्या भरतीस काय म्हणतात? उदानाची भरती. अवकाश प्रक्षेपणासाठी टिंबटिंबचा उपयोग केला जातो, अग्निबाणाचा उपयोग केला जातो. रेक्टर स्केल काय आहे? भूकंपाचे मापक आहे. मित्रांनो, एवढं काही सोपं आहे, एवढं काही इझी आहे की सहज तुम्ही पास व्हाल. माझा विश्वास आहे. मी सांगितल्या पद्धतीने तुम्ही फॉलो करा. परीक्षेसाठी अजून सुद्धा आपल्याकडे महिना आहे. आज 2 दिवस झालेत. संभाव्यता इलेक्शन लागलं, परीक्षेची तारीख पुढे गेली तर तुमच्यासाठी बेनिफिशियल आहे, फायद्याचं आहे. ओके. टिंब पासून ऍल्युमिनियम बनवतात, लक्षात घ्या. अशा या भूगोलातल्या कन्सेप्ट आहेत. एक इकॉनॉमिकचा सुद्धा प्रश्न विचारले जातात. संशोधन, अर्थशास्त्राच्या बाबतीत प्रश्न विचार. संशोधन हा चतुर्थ श्रेणीचा व्यवसाय आहे. प्राथमिक मध्ये काय करतात? कुटीर उद्योग, शेती. द्वितीय उद्योग कोणकोणते आहेत? उद्योग,
तृतीय उद्योग कोणते आहेत? सेवा, आणि त्या सेवेपेक्षा अधिकचा संशोधन रिसर्च हा चतुर्थ श्रेणीचा भाग आहे. टिंबटिंब हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. भाकरा नांगल, हिराकूड, जायकवाडी. ओके, या गोष्टी बघा, समजेल का त्या वृक्षापासून काय, कुठल्या वृक्षापासून कात बनवली जाते. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च उंच शिखर कोणते आहे? ओके, दुधगड असेल. साधारण 81 पासून आपण बघतो आहोत की प्रश्न कोणते सुरू होतात. ओके, लक्षात घ्या. येतंय लक्षात? मित्रांनो, समजून घ्या जरा मला काय सांगायचं. आपल्याला प्रश्न क्रमांक हे ऑब्विसली आपल्याला 91 पासूनच असतील आणि ते 150 मध्ये सोडवायचे आहेत. यांचा क्रम जरी त्यांनी या पद्धतीचा दिलेला आहे, पण ज्याचा सायन्स नाही त्याने तो स्किप करून सायन्सचा भाग नाही, तर आपल्याला दिलेल्या उत्तर पत्रिकेमध्ये 91 ते 150च क्वेश्चन आपल्याला सोडवायचे, हे तुम्ही फक्त लक्षात ठेवा. जरी त्याच्यामध्ये आपल्याला क्रमांक हा 151 दिलेला आहे. ओके, हा 151 आता येणार नाही, हा कारण याच्यात तुम्हाला 91 तर 150च असेल. ओके, ही काळजी तुम्ही घ्या. परीक्षेला जाता जाता काय असेल ते सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार, काळजी करायची नाही. मिग्यू वनस्पतीचे मूळ स्थान काय आहे? टिंबटिंब ऐतिहासिक शहर ओला नदीच्या काठी आहे. जगातील सर्वात मोठे बेट कोणते? पश्चिम किनारी भागात टिंबटिंब मोठे पर्वत आहे, दक्षिण अमेरिकेतील. भारत हा जगाच्या एकूण क्रमांकाच्या दृष्टीने क्षेत्रफळाचा कितवा क्रमांक लागतो? अंदमान निकोबार बेटाची राजधानी कोणती? इंदिरा गांधी कालवा कोणता कालवा आहे? गुरु शिखर हे कोणत्या पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे? ओके, कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर. भारतीय पठारातील टिंबटिंब ही पश्चिम वाहिनी नदी आहे. ओके, नर्मदा आणि तापी नदी ह्या पश्चिम वाहिनी नदी आहेत. सागरी तळाची खोली मोजण्यासाठी काय वापरले जाते? ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेशाला काय नावाने ओळखलं जातं? त्यानंतर टिंबटिंब हा जगातील ज्वालामुखी जागृत आहे. याच्या बाबतीत यांनी उत्तर देताना थोडं चुकीचं दिलं होतं. ओके, फुजियामा. समान तापमान असणाऱ्या बिंदूंना जोडणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हटलं जातं? समोच्च रेषा, समताप रेषा, समभार, समप्रजन्य. विषुववृत्तीय वनांमध्ये जगाच्या बाबतीत भूगोलाचा विचार केला तर टिंबटिंब वृक्ष आढळतात. टिंबटिंब वंशाचे लोक पूर्व आणि मध्य आशियामध्ये राहतात. निग्राईट. टिंबटिंब हा उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा एक हायवे आहे किंवा काय. ओके, ट्रान्स कॅनेडियन किंवा ग्रँड ट्रॅक पॅन अमेरिकन याच्या बाबतीत असेल. त्यानंतर जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्वाचा आहे, कारण याचे कारण काय आहेत? सर्व प्रकारचा विकासात टिंबटिंब हा केंद्रबिंदू मानला जातो. सार संघटनेतील महत्वाच्या सदस्यापैकी एकूण कुठला महत्वाचा सदस्य आहे? लोह आणि पोलाद उद्योगामध्ये सर्वात जवळ असणारं ठिकाण. याच्यामध्ये काय असतं? हा एक नॉलेज, आणि नॉलेज नसेल तरी एक कॉमन सेन्सचा प्रश्न तुम्ही सहज सॉल्व्ह करू शकता. या प्रकारे जर तुम्ही सामाजिक शास्त्राच्या बाबतीत थोडा विचार केला आणि यातले बरेच प्रश्न हे पेपर 1च्या बाबतीत याच्या टॉपिक कव्हर केलेले जातात, जसे की भूगोल असेल, इतिहास असेल आणि नागरिकशास्त्र असेल. हे वाचताना जनरली कॉमन तुम्ही वाचलं तरी पेपरला दिसणारे प्रश्न हे बऱ्यापैकी तुम्हाला त्याच्यामध्ये असतात. ओके, या प्रकारची तयारी तुम्ही पेपर 2च्या बाबतीत जर सोशल सायन्स आणि पेपर 1 परिसर अभ्यासाच्या बाबतीत केली तर हमखास आणि निश्चित यशाच्या मार्गापर्यंत आपण जाऊया. अशा प्रकारे हा पेपर होता 2000 कधीचा होता? साधारण
2013च्या बाबतीत. ओके. तुम्हाला तो पेपर पण दिला आहे, त्याची आन्सर की सुद्धा दिलेली आहे. बघा तिथं पेपरच्या खाली आन्सर की सुद्धा तुम्हाला मी दिलेली आहे. त्याच्या आधी जेवढे जेवढे पेपर मी तुम्हाला शेअर केलेले आहेत. ज्या पेपरची आन्सर की तुमच्याकडे नसेल त्यांनी माझ्याशी तुम्ही संपर्क करू शकतात. त्याचे आन्सर की तुम्हाला मी प्रोव्हाइड करू. ओके. हा पेपर साधारण 13च्या बाबतीत हा भाग तुमच्या लक्षात आला असेल. पेपर एकंदरीत 2013चा जो पेपर पहिला झाला त्या संदर्भात हे टॉपिक होते. आता आपण पेपर 2021च्या संदर्भात बघू. फर्स्ट आणि लास्ट यांचा मधला डिफरंट काय होता त्याच्यात आपण थोडी चर्चा करूया. तुम्हाला पेपर 2024चा पेपर दाखव 21चा पेपर दाखवतो. ओके. एक मिनिट. बघा तेव्हाचे नंबर सिरीज आणि आताचे नंबर सिरीज. एक मिनिट. आवाज येतोय का सर्वांना? चॅट बॉक्सला मला एक येस म्हणा. आवाज येतोय का? प्लीज चॅट बॉक्सला मला सांगा आवाज येतोय का? येस म्हणा चॅट बॉक्सला. आवाज येतोय सर्वांना? माझा आवाज येतोय का? आवाज येतोय सर्वांना? बघा पेपर सामाजिक शास्त्राच्या बाबतीत 2021चा पेपर आहे. आपण 13 आणि 21 मधला आज कंपॅरिझन बघतोय जेणेकरून तुमच्या अभ्यासाला दिशा आणि कुठले टॉपिक वाचायचे या बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होत. यानंतर मी प्रत्येक एक पेपर 2 साठी महत्वाचे सर्व महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. काळजी नसावी. तुम्ही पीवायक्यू कराच. तुम्हाला पीवायक्यू मी प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके. बघा तुम्हाला आधीच बोललो मी 91 पासून तुम्हाला पेपर सोडवायचा आहे. टॉपिक चेंज होत नाही. तुम्हाला इथे सुद्धा जाणवेल. क्वेश्चनचा पॅटर्न थोडा चेंज होईल पण टॉपिक आणि कंटेंट चेंज होत नाही. साधारण सामाजिक शास्त्राच्या बाबतीत जर विचार केला तर या
2021च्या पेपरमध्ये जो लास्टचा पेपर झालेला आहे आणि 2013चा पेपर जो सुरुवातीला झालाय, या कंपॅरिझन तुमच्या लक्षात येईल की हा पेपर पॅटर्न किंवा पेपरचा अभ्यास कशा प्रकारे करायचा हे तुमच्या लक्षात येईल. ओके. आवाज येतोय सर्वांना? बघा आता आपण बघूया पेपर 2021च्या संदर्भात तुमच्या लक्षात येईल की सामाजिक शास्त्र या विषयावर प्रश्न काय विचारले गेले होते. ओके. थोडा पेपरचा पॅटर्न काही चेंज होणार नाही, पण थोडा प्रश्नांचा पॅटर्न थोडा चेंज होऊ शकतो. कंटेंट काही चेंज होत नाही. बघा आले का होल्टेअर, रुसो, थॉमस जेफरसन, मॉन्टेस्क्यू बोललो ना आपण आधीची डिस्कस केली. स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योग मोठ्या संख्येने पुढे काय येऊ शकले नाही? इंग्रजांचे कारण, त्यांची जी धोरणं होती त्यांच्या बाबतीत इथे प्रश्न विचारला आहे. थोडे डीप मध्ये जाणं म्हणजे तुम्हाला गरजेचं आहे. जो पेपर 13 आणि पेपर 21 होता तसं पेपर पॅटर्न हा जो एमपीएससीचा विचारला जातो अ व ब क ड वरील सर्व नाहीत, वरील तिन्ही विधाने, अ व ब, ब नाही, क, हा पॅटर्न तुम्हाला अभ्यासणं गरजेचं आहे. हे प्रश्न थोडे लेंदी आणि पुढे मोठे होते. बाकी सर्व म्हणजे अशा 100% प्रश्न राहतील असं नाही. त्या 60 प्रश्नांमध्ये मॅक्झिमम 10 ते 20 प्रश्न असे असतील की त्यांची लेन थोडी जास्त असेल किंवा ते जोड्या लावा असतील. बाकीचे ऍज इट इज 35-40 प्रश्न वन लाईनर असतील. महर्षी विठ्ठल कर्वी शिंदे, रामजी शिंदे यांना देवदासी प्रतिनिधित्व परिषद भरवली. इतिहासाचा प्रश्न. अहमदनगर मधील जवळील भातवंडीची प्रसिद्ध लढाई कोणाकोणामध्ये झाली? रस रत्नाकर रसायन वस्तू व धातू पंचसिद्धार्थिका कशा संदर्भात आहे? तुम्हाला माहितच आहे, आयुर्वेदच्या. योग्य जोडे लावा. जॉन मॉर्सन, डॉक्टर रामानंद सहानी, राखालदास बॅनर्जी, डब्ल्यू एफ लिफी यांच्या बाबतीत काय होतं आणि कसले? लिपीच्या बाबतीत बघितलं कार्बन. या सर्व गोष्टी तुमच्या लक्षात येतील. ओके. त्यानंतर अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून कोणाला ओळखलं जातं किंवा कोणाला प्रसिद्धी मिळालेली आहे? गटातनं बसणारा कोण होता? डॉन्टे, पेट्रॉक, मॅकियावेली, थॉमस उमर. मग हा काय होतं हे विचारांच्या बाबतीचा प्रश्न आहे. म्हणजे विचार किंवा देश यांच्यातून वेगळा घटक काय असेल हाच प्रश्न इथे विचारला गेलेला आहे. जपान मधील उद्योग समूहांना काय म्हटलं जातं जपानी भाषेत? माऊ माऊ चळवळ कशा संदर्भात होती? जगाचा प्रश्न आहे इतिहासाच्या संदर्भात. याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? ओके. विक्रमदेव चरित्र, मितासार, त्यानंतर पंप रामायण आणि मासलो लास हे ग्रंथ कोणत्या घराण्यातील होते? हा इतिहासाचा प्राचीन इतिहासाचा प्रश्न. चालुक्य, राष्ट्रकूट, वाकाटक घराणे. व्हॉइस ऑफ इंडिया नियतकालिक कोणी सुरू केले? समाजसुधारक. विजयश्री भूमी, लालबहादूर शास्त्री वीरभूमी कोणाची आहे? ओके. हे जन्म ठिकाण किंवा त्यांची जी श्रद्धास्थान आहेत याच्या संदर्भात हा प्रश्न. गुजरात मधील विजयाप्रतित अकबराने काय बांधण्याचं काम केलं होतं गुजरातमध्ये? बघा प्रश्न बघा. प्रश्न बाद झाला असावा हा. बुलंदर दरवाजा, फतेपूर सिक्री, कुतुब मिनार दिल्ली, ताजमहल आग्रा, लाल किल्ला दिल्ली. हा आहे दिल्ली, ताजमहल आहे आग्रा, कुतुब मिनार आहे कुठे?
बुलंद दरवाजा, फतेपूर सिक्री. कुतुब मिनार दिल्ली. हा प्रश्न बाद झाला असेल. चरक, कालिदास, जैविक, बिबिसार, कनिष्क. प्रश्न. अवंती मध्य प्रदेश. अशमक कुठला राज्य. चैतन्य महाभूमी, शंकरदेव सूरदास कोणाचे भक्त होते. शिवाजी महाराजांनी कान्होजी जत्रेंना त्यांनी असे कोणती हायगे करू नये असे सांगितले, कोणते उदाहरण दिले होते. याने जसवंत सिंहाचा अल्पवयीन मुलीला अजित सिंह याला गादीवर बसवले. याचा प्रतिहार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडीमध्ये पाठवले. आणि वरील वर्णन कशाच्या आहे आणि कोणाच्या संदर्भात आहे असा एक प्रश्न विचारला गेला होता. पेपरचा पॅटर्न थोडा बदलला आहे. प्रश्न तेच आहे, कंटेंट तेच आहे, सिलेबस तेच आहे. हे तुम्हाला सिद्ध होतोय आणि यावर्षी सुद्धा पेपर तसाच निघेल. जनतेच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी मतानुसार निर्णय घेतला जातो. त्याला काय म्हटलं जातं. सार्वमत म्हटलं गेलं, जन उपक्रम किंवा जनपुच्छ म्हटलं जातं. हा प्रश्न आहे तुमचा नागरिकशास्त्राच्या बाबतीत. ओके. नागरिकशास्त्र. बहुजन समाज पक्ष, पक्षांच्या बाबतीत सुद्धा एक प्रश्न विचारला जातो. एक मोठं लेक्चर मी नागरिकशास्त्रावर घेईल, एक मोठं लेक्चर मी जॉग्राफीवर घेईल आणि एक मोठं लेक्चर मी इतिहासाच्या बाबतीत घेईल. साधारण एक अटॅचमेंट एका दिवसामध्ये हे 2 लेक्चर असतील. काळजी करू नका, पेपरच्या आधी हे होतील. संयुक्त अरब अमिराती, फिजी, इस्टोनिया यांच्या बाबतीत चळवळ काय होती याच्या संदर्भात प्रश्न आहे. आपला देश प्रजासत्ताक आहे म्हणजे नेमकं काय आहे. नागरिकशास्त्र. विचार, समान विचाराचे लोक काही समान उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, त्याला संघटना म्हटलं जातं की काय म्हटलं जातं बघूया. ओके. राज्यसभेचे कामकाज यांच्या नियंत्रणाखाली चालले जाते. त्यांना काय म्हणतात. सभापती म्हणतात. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 51 मध्ये आपल्याला काय सांगितले गेलेले आहेत. ओके. शाश्वत मूल्य त्यांना आपण मार्गदर्शक मूल्य म्हणतो. महाराष्ट्रात सध्या एकूण 33-34 जिल्हा परिषद आहेत. याच्यावर प्रश्न विचारलाय. छोटी छोटी राज्य एकत्र येऊन देश तयार होतो. अमेरिका. राज्याचे विभाजन होऊन 2 किंवा अधिक राज्य तयार होतात. कोणता. ओके. अमेरिकेतील मूळ राज्यघटना संविधान कार्यकर्त्यांनी त्यांची नमूद केलेली आहे. भारताने 1969 मध्ये पहिले अग्निबाण कुठून सोडले गेले. तुंबा, श्रीहरिकोटा, बेंगळूर, हैदराबाद. नकाशातील समोच्च रेषा जवळजवळ आल्यास जमिनीचा टिंबटिंब भाग म्हटलं जातं. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये प्रामुख्याने कोणते खनिज सापडतात. जो पृथ्वीचा भाग आहे अशा प्रकारची आकृती आहे. आपण एक लेक्चर घेतलं असेल. लेक्चर मध्ये तुम्हाला सर्वे सियाल, सायमा वगैरे काय आहे ते सर्व डिटेल्स केलं. बघा, भूकंपाशी रिलेटेड प्रश्न लागूनच आहे. पर्वताशी रिलेटेड लागून संबंध आहे. खडकांच्या बाबतीत इथं विचारला गेलेला आहे. क्षेत्रफळच्या बाबतीत विचारला गेला आहे. भारताचे क्षेत्रफळ, जगाचे क्षेत्रफळ आणि राज्यांचे क्षेत्रफळ. तो प्रश्न तुम्हाला इथं विचारला गेलेला आहे. सर्वात उंच शिखर पर्वत. परत प्रश्न रिपीट झालाय. ज्वालामुखी अंदमान निकोबार सोडलेलं नाही, त्यांनी रिपीट झालेला आहे. कर्नाटकातील नदींवरती प्रश्न विचारला गेलेला आहे. धबधबा विचारला आहे. सरोवरांच्या बाबतीत प्रश्न विचारला गेलेला आहे. अगदी 100% आपण तुम्हाला या प्रकारचा जो सिलेबस दिलेला आहे त्याच्यात ते मात्र काही बदल होणार नाही. तुम्ही फक्त टॉपिक व्यवस्थित करून घेणं हे तुमची काळजी आहे, तुमची जबाबदारी आहे आणि आपल्याला पास होणं हे महत्वाचं आहे. बाबतीत प्रश्न विचारला गेलेला आहे. भारताच्या ओडिसा राज्यातील पश्चिम महानदीवर काय आहे किंवा काय नाही याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेतीला काय म्हटलं जातं. जिरायत म्हटलं जातं, कोरडवाहू म्हटलं जातं, सदन शेती म्हटलं जातं की मळ्याची शेती म्हटलं जातं. भारतात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक कशाच्या बाबतीत आहे. पॅसिफिक महासागरातील खोल गर्ता कोणता. मरियाना गर्ता. टिंबटिंब ऋषी वनामध्ये आढळतात. वनांवर एक प्रश्न विचारला जाईल. परत ज्वालामुखीवर विचारला गेला आहे की जपान मधील ज्वाला शेती कारखाने ही तर एक कुठल्या प्रकारचा घटक आहे. नागरिकशास्त्राचे रिलेटेड प्रश्न आहे. त्यानंतर व्हॅटिंगन सिटीच्या बाबतीत स्थलांतराची टक्केवारी विचारली गेली. सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात कोण केंद्रबिंदू असतो. वाहतूक विशेषतः. पनामा कालव्या संदर्भात प्रवेशद्वार कोणत्या महासागराला म्हटलं गेलेलं आहे असा एक प्रश्न आहे. आकृतींच्या बाबतीत जर विचारलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम दिले जातात, त्यांचे नाव आणि तो त्याच्यावर एक प्रश्न विचारला जातो. हा निश्चित करा.
त्यानंतर जमिनीचा भाग कुठं फुगीर आहे, विषुववृत्तावर आहे, कर्कवृत्तावर, मकरवृत्तावर आहे, याच्यावर एक प्रश्न विचारला जाईल. पृथ्वीच्या पृष्ठावर लगत किंवा पृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाचा थर कसा आहे, ते जे आपले थर आहेत तपांबर, पितांबर, मध्यांबर, आयांबर, त्याच्या संदर्भात व्यवस्थित ती जी क्रम आहे तो बघून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता, जे आपली आकाशगंगा आहे, आकाशगंगेच्या संदर्भात सुद्धा आपल्याला एक प्रश्न विचारला जातो. आकाशगंगेचा क्रम व्यवस्थित करून घेणं जवळचं आणि लांबचं काय, याच्यावर एक सामान्य विज्ञान सायन्सला सुद्धा प्रश्न विचारले जातात, जे पेपर 1 देतील त्यांच्यासाठी सांगतोय. युरोप आणि आफ्रिका या खंडाच्या दरम्यान असणारा जो समुद्र आहे, तो समुद्र कुठला? प्राध्यापक, शिक्षक, व्यवसायाच्या बाबतीत व्यावसायिक, याच्यावर 100% एक प्रश्न विचारला जातो, जे आता मी मागे सांगितलं की चतुर्थ श्रेणीमध्ये संरक्षण हा येत असतो. ओके, काळजी करू नका, भांबरे सर तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर करतील. येणाऱ्या काळामध्ये जे जे लेक्चर होतील ते व्यवस्थित करा, रेकॉर्डेड लेक्चर करा, लाईव्ह लेक्चर करा, पण करत चला. समुद्र ध्वनी काय आहे त्याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. आशा करतो की तुम्हाला जो डिफरन्स आहे, सिलेबस काय आहे, टॉपिक काय आहे, हे 100% डोक्यात गेलंय. हे बघून उद्यापासून साधारण केलं 2-3 दिवस तुम्ही 4 दिवस इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र एक साधारण आठवडाभरचा टॉपिक व्यवस्थित केला तर 60 पैकी 45 कुठंच गेले नाही. 60 पैकी 45 आले म्हणजे गुलाल आपलाच. पेपर 2 क्लिअर. टेट परीक्षा तिसरीची तयारी सांगितल्याप्रमाणे त्या सुद्धा व्यवस्थित सांगेल, काय विचारलं जाईल, कोणता अभ्यास. लवकर स्टेटची बॅच तुम्हाला करता येईल. ओके, येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर होतील. ओके, बाकी ठीक आहे. या प्रकारची तयारी करा, निश्चित समाधानकारक स्कोर येईल. काळजी करू नका, काळजी नसावी. येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचा खूप बेनिफिट होईल. ओके, ठीक आहे. सर्वांची रजा येतो. हे झाले लेक्चर तुम्हाला अपलोड केलं जाईल, सर्वांनी लेक्चर करा. ओके, धन्यवाद, आभारी.